सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते जयसिंह मोहिते पाटील आपल्याबरोबर आहेत. बेरचिल भाईंनी काल पवारसाहेबांची भेट घेतलेली आहे. कधी प्रवेश होणार आहे, कधी आपण अर्ज भरणार, कसं नियोजन आहे? 14 तारखेला आपण पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहोत आणि 16 तारखेला मान्य पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण हे अर्ज दाखल करणार आहोत आणि 16 तारखेलाच या प्रचारसभेचा शुभारंभ आपण इथं करणार आहोत. अजून आमचं ठरलं नाही कुठं प्रचारसभा घ्यायची, पण 16 तारखेला फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर इथं येऊन प्रचाराची सभा घ्यायची असे ठरलेलं आहे. Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. प्रवेश कोण करणार त्याच्यामध्ये? रणजितदादा असणार आहेत का? कारण का आजपासून माहिती येते की रणजितदादा देखील राष्ट्रवादीमध्ये येत आहेत. ज्यावेळेस हे लोकसभेची निवडणूक लागली त्यावेळेस 2 महिने प्रयत्न चालू होते तिकीट मिळवायचा BJPचा आणि रणजितदादांनी पण प्रयत्न केले, सगळ्यांनी प्रयत्न केले, परंतु माळशेज तालुक्यातल्या कार्यकर्ते त्याचप्रमाणे ह्या मतदारसंघातले सोलापूर जिल्ह्यातील सांगोला असेल, माढा असेल, करमाळा असेल, ह्या तालुक्यातल्या आमचे आपलं विजयसिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटील परिवाराचे हितचिंतक आणि कार्यकर्ते याने भैयाला सांगितले की आता माघार घ्यायची नाही आणि ह्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तवच हे आपण निवडणूक लढवत आहोत. आणि ही निवडणूक लढवत असताना कुणाच्या पक्षातून निवडणूक लढवायची हा ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेते मंडळींनी आमच्या सहकार्यांनी सांगितलं की पवारसाहेबांच्या तुतारीवर आपण निवडणूक लढवायची, म्हणून आपण पवारसाहेबांशी संपर्क साधला. पवारसाहेबांनी सुद्धा त्याला होकार दिला आणि म्हणून हे पवारसाहेबांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत होतो. ही निवडणूक आता आमच्या हातात राहिलेली नाही. भाजपनं रणजितदादांना राजीनामा द्यायला सांगितलेली अशी बातमी येते आणि रणजितदादा देखील आपल्याबरोबर राष्ट्रवादीमध्ये येत आहेत अशी बातमी सकाळपर्यंत चालू. काय तथ्य आहेत? एक आहे रणजितदादा हा राष्ट्रवादीमध्ये येणार का नाही हा तो प्रश्न वेगळा आहे, मला माहीत नाही, पण आम्ही आमच्या सर्व घरातल्या लोकांनी सांगितलं आहे की राष्ट्रवादीमध्ये तू यायचं नाही, तू आहे ते BJPमध्येच राहा. BJPनं तुम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे आणि तू तुझ्या पक्षात राहा. आमच्या स्टेजवर येऊ नको, पाहिजे असेल तर आमच्या विरोधात तो विरोधी पक्षाच्या स्टेजवर गेला तर चालतं आहे, परंतु रणजितदादा हे पक्ष सोडणार नाहीत. विरोधक जर आपण बघितलं तर आपल्याला ईडीची भीती दाखवतात. ईडी मागे लागेल, इन्कम टॅक्सचे रेट पडले म्हणून देखील उठवलं जाते. काय त्याची तुम्हाला भीती वाटत नाही? आणि आम्हाला भीती वाटत नाही, कारण आम्ही सगळे जनतेच्या जीवावर राजकारण करणारे नेते मंडळी आहोत आणि हे ज्याच्याकडे असेल त्याला ईडीची भीती आहे ना किंवा कुठल्या पक्षाची भीती आहे. आम्हाला तर आमच्याकडे तसं काय नाहीच, त्यामुळं आम्हाला काय ईडीची भीती घ्यायची बाळगायचं काही कारण नाही. आमचं सगळं काम हे पारदर्शक असतं आहे. सुमित्रा पतसंस्थेचा देखील मोठा घोटाळा आहे म्हणून सांगितलं. कारखान्याला तुम्हाला मध्ये मदत केलेली असं देखील उठवलं जातं. काय नक्की सुमित्रा पतसंस्थे? सुमित्रा पतसंस्थेमध्ये मागच्या 10-12च्या वर्षामध्ये आमच्या कर्मचारी ह्याने फार मोठा घोटाळा केला होता आणि त्या घोटाळ्याच्याबद्दल संचालक मंडळानं सगळं चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये पतसंस्थेनं 1100 कोटी रुपये ठेवीदाराला माघार दिलेले आहेत. फक्त आता 55 कोटी रुपये राहिलेले आहेत आणि देणं राहिलेलं आहे ठेवीदाराचं आणि आमच्या पतसंस्थेचं येणं हे 150 कोटी रुपयाचं आहे. म्हणजे आज आमची पतसंस्था जागेवर आलेली आहे. आज बघितलं तर पतसंस्था एकदम व्यवस्थित चालू आहे. फक्त सरकारी कामामध्ये
कारवाई करायला वेळ लागतो म्हणूनच आम्ही माघारायला. आज 150 कोटी रुपये आमच्या पतसंस्थेचं येणं आहे आणि देणं फक्त 55 कोटी रुपये. आणि येत्या वर्षाच्या आत पतसंस्था परत उभारी करून राहील, त्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही. दुसरा प्रश्न राहिला की शंकर सहकारी कारखान्याचा. मी खरं म्हणजे रणजितदादाचं कौतुक करतो, लहान असला आमचं तरी त्याचे कौतुक करतो. जो कारखाना अवसानीत निघालेला होता किंवा लिलावात निघायची प्रक्रिया सुरू होती आणि त्या काळातल्या काही राजकीय नेत्यांना हा कारखाना अवसानीत काढून खाजगी कारखाना करायचा होता. अशा अवघड परिस्थितीमध्ये रणजितदादाने हा कारखाना चालवायला घेतला, उभा केला. सगळं झालं, 2 वर्ष कारखाना चालू केला, चांगल्या प्रकारे उभा केला. आणि आत्ता ह्या मागच्या वर्षामध्ये भारत सरकारनं आपल्या महाराष्ट्रामधल्या 17 कारखान्याला या पद्धतीची सहकार्य केलं आहे. त्यामध्ये आमचा एक कारखाना आहे. म्हणजे बाकीचे कारखाने आहेत, फक्त आमच्या एकट्या कारखान्याला मदत केलेली नाही. बाकी 17 कारखान्याला त्यांनी हे केलेलं आहे. आणि हे देणगी नाही, हे कर्ज आहे. आणि कर्ज हे कर्जच राहत असतं. परंतु विरोधक असं म्हणतात की कारखान्याला मदत केलेली आहे, वरिष्ठ नेत्यांचे संबंध चांगले आहेत किंवा फडणवीसांचे संबंध चांगले आहेत. ही वेळ तर का भाजपवर यायला पाहिजे होती का वरिष्ठ कोण लवकर आले तर आपण ही वेळ येऊ दिली नसते भाजपवर? नाही, काय मी मागं सांगितलं की हे ज्यावेळेस धैर्यशील भैया आणि त्यांचे कार्यकर्ते, धैर्यशील भैया एकटा नाही, त्याच्या कार्यकर्त्यांचं चाललं होतं की आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे. आणि त्यावेळी जर वरिष्ठ नेते मंडळीने सांगितलं असतं की तुम्ही थांबा, तर आम्ही धैर्यशील भैयाला थांबवलं असतं. त्याला कोणाकडून अपेक्षा होती? वरिष्ठ म्हणजे कोणाकडून अपेक्षा होती आपल्याला? ह्या एक आहे की आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून ही अपेक्षा होती. आमच्या BJPमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे रणजितदादाचे खास वरिष्ठ आहेत, मित्र आहेत. आणि त्यांच्याकडूनच अपेक्षा होती की त्यांनी जर आधी 6 महिने सांगितलं असतं की तुम्ही थांबा, तुम्ही करू नका, तरी आम्ही थांबलो असतो. आणि महत्त्वाचा मुद्दा की आम्ही थांबलो असतो तरी आमचे कार्यकर्ते आणि मतदार हे काय BJPच्या पाठीमागे गेला नसतं. निश्चितपणे त्याने शिडी हे चिन्हच घेतलं असतं. कारण पवारसाहेबाबद्दल असणारी सहानुभूती आणि बाकी काय बोलत नाही मी, कारण मी बोललं की जरा अडचणीचं वाटतं लोकांना. परंतु पवारसाहेबाबद्दल असणारी सहानुभूती फक्त अकलूज माळशिरस तालुकाच नाही, परंतु संपूर्ण माढा मतदारसंघामध्ये पवारसाहेबांबद्दल सहानुभूती आहे. आज जरी माढा तालुक्यातले का असतील किंवा तुमच्या करमाळा तालुक्यातले नेते मंडळी असले, ते आत्ता जरी BJPमध्ये असले तरी पवारसाहेबांच्या ह्याच्यामुळं प्रेमापोटी ते कधी आक्रमकपणे प्रचार करणार नाहीत, चाल करणार नाहीत. आणि त्यांच्या लोकांनी देखील, कार्यकर्त्यांनी देखील त्यांना सांगितलं तुम्ही यावर्षी गप्प बसा. आता माढ्यातल्या जागेचा गुलाल तर आपण उधळणार हे यापूर्वी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर राज्यातल्या किती जागा आपण किंवा जिल्ह्यात तुम्ही खरं तर तुम्हाला जास्त मानलं जातं, किती जिल्ह्यातल्या जागा तुम्ही आणणार? सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर, माढा आणि बारामती हे 3 गेलेले. आपण राष्ट्रवादी घेणार, पवारसाहेबांचा गट घेणार, काँग्रेस घेणार, त्यामध्ये कुठल्या अडचण नाही. BJP तिथं पडणार आहे. आता महाराष्ट्राचं अडचण केलं तर 28 ते 29 सीट ह्या BJPच्या येथील. आता शहरातलं वातावरण आपल्याला काय माहीत नाही, पण ग्रामीण भागातला वातावरण हे BJPच्या विरोधात आहे. कारण मराठा आरक्षण आहे, त्याप्रमाणे शेतीच्या भावाचं आरक्षण आहे, म्हणजे दराचं. आज कांद्याचा दर वाढला की लगेच तुम्ही निर्यात बंदी केली. अनेक असे हे आहेत की प्रश्न आहेत की खताचे दर वाढलेले आहेत, पण त्या मानानं शेतीमालाला दर मिळत नाहीत. ह्यामुळे शेतकरी प्रचंड असा नाराज आहे. आणि ह्यामुळं BJPला ग्रामीण भागात हा फटका निश्चित बसणार आहे. आता 2 दिवस झाले चर्चा होती की सयाजीराजे पार्कवर देखील कारवाई झालेली आहे, इन्कम टॅक्सची रेट पडलेली आहे, अशा वावड्या वेगवेगळ्या उठतात. किती तथ्य ह्याच्यामध्ये? सयाजीराजे पार्क एवढा पारदर्शक आहे, ते तर काय नाहीच नाही. 2 नंबरचं इन्कम टॅक्सचं रेट पडायचं कारणच नाही.
काय असेल ते पारदर्शक आहे. कुठं 1 रुपयाचा तिथं काय होत नाही. निश्चितपणे पारदर्शक आहे. त्यात काय गडबड व्हायचं कारण नाही. समजा भाजपनं आपल्यावर कारवाई करण्याचा जर काही निर्णय घेतला, आपण बघितलं की राज्यामध्ये अनेक लोकांना ईडीची वगैरे भीती दाखवून भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे. तुम्ही चक्क भाजपमधनं डेअरिंग करून खरं तर आज उमेदवारी मिळवता बाहेर येत आहे. कसं काय तुम्हाला भीती वाटत नाही का? आम्हाला भीती वाटायचं कारण नाही. कारण हा निर्णय विजयदादाने घेतला नाही, मी घेतला नाही किंवा धैर्यशील भाईने घेतला नाही. हा निर्णय घेतला आमच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि कार्यकर्त्यांना किती लोकांचं तुम्ही कारवाई करणार आहे. आणि उदाहरणार्थ जर समजा कोणावर कारवाई झाली, माझ्यावर तर कारवाई होऊ शकत नाही, दादांच्यावर कारवाई होऊ शकत नाही, भाईवर कारवाई झाली, काय खुसपट काढलं तर हे आमची खालची जी जनता आहे ती जनता उलट 10,000 15,000 मतं वाढवूनच येणार आहेत, उलटं वाढवून येणार आहेत कारवाई झाली तर. आणि आत्ता जर आपण बघितलं तर देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये विशेषतः ह्या BJPच्या विरोधात जायला कारण म्हणजे ही ईडीच आहे. तुम्ही जे आयात केलेले उमेदवार आहेत ह्या उमेदवारांच्यामुळंच तुम्ही BJP बदनाम झालेलं आहे. म्हणजे तुम्ही ईडीला भेटणार नाही, घाबरणार नाही का? अहो ईडीला भ्यायला आमच्याकडं काय नाहीच. तर ईडीला प्रश्न काय येतं. आणि आमची जनता आहे, नेते मंडळी आहे, पुढारी आहेत आमचे सगळे, ते सगळे कुणाकुणाला अटक करणार. 1,000 10,000 15,000 लोकांना तुम्ही अटक करणार आहे, कारवाई करणार आहे. आज आम्ही उभं राहिलो नाही, आम्ही अजिबात उभं राहिलो नाही. आमची सगळी जनता आहे, आमचे सहकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते उभं राहिलेत. त्याने उभा केलं भैयाला. मी सांगितलेलं आहे, मला 3 महिने माहीत सुद्धा नव्हतं की भैया लोकसभेला उभा राहणार आहे. पण ज्यावेळेस लक्षात आलं की आमचे कार्यकर्ते नेते मंडळी थांबायला तयार नाही, तेव्हाच मी वैयक्तिक ह्यात उडी घेतली. तोपर्यंत मी ह्यात प्रक्रियेमध्ये नव्हतोच. आपण बघितलं असेल की ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, यातल्या कुठल्याही कारवाईला आम्ही भीक घालणार नाही आहे. आमच्या सगळ्या संस्था सुरळीत आणि व्यवस्थित सुरू असल्याचा दावा जयसिंह मोहिते पाटील यांनी आज केलेला आहे. अकलूजहून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी.